सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये थंडीची चाहूल सध्या खूप मोठ्या जोरात पाहायला मिळत आहे। मी आहे भंडारा जिल्ह्यातील तिबेटियन जी बाजारपेठ आहे। तिबेटियन बाजारपेठेमध्ये तिबेटियन बाजारपेठ जी आहे ही दरवर्षी भंडारा जिल्ह्यामध्ये आपले दुकान सजवत असते। सध्या भंडारा जिल्ह्यात सकाळ व संध्याकाळी फार गारठा वाढत चालल्याने नागरिक उबदार कपड्यांच्या शोधात बाहेर पडू लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर भंडाराच्या प्रमुख बाजारपेठेत दरवर्षी यंदाही तिबेटियन व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली असून संपूर्ण परिसर थंडीपासून बचाव करणाऱ्या आकर्षक व रंगीबिरंगी वस्तूंनी सजला। तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे इथं जॅकेट आहेत, स्वेटर्स आहेत आणि लहान मुलांसाठी मोफलर किंवा टोपरे पण आहेत। सध्या खूप तिथे बघू शकता की भंडाऱ्यातील जे नागरिक आहेत ती नागरिकांची इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत तुम्ही बघितलं तर महिला आहेत, पुरुष आहेत आणि इतर आपले जे लहान मुली पण आहेत ते इतर आपल्या थंडीच्या बचावासाठी जॅकेट्स खरेदी करायला, स्वेटर्स खरेदी करायला महिलांची इथे गर्दी पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघितलं तर भंडारा शहरामध्ये हा जो तापमान थंडीचा पारा हा वाढलेला आहे, त्यामुळे भंडारा शहरामध्ये जे तिबेटियन जे स्वेटर्स आहेत किंवा तिबेटियनमध्ये जे स्वेटर जॅकेट्स वगैरे त्यांना पहिली पसंती आहे जे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना पाहायला मिळत आहे। तर इतर जे आहेत तिबेटियन लोक जे आहेत ते दरवर्षी थंडीच्या दिवसामध्ये इथं आपले दुकानं थाटत असतात, त्यामुळे नागरिकांची पहिली पसंती ह्या तिबेटियन कॅम्पमधील जे वस्तू आहेत, थंडीची जे स्वेटर्स आहेत, कापड आहेत, त्यांना खरेदी करण्यासाठी पाहायला मिळत आहे। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।